मित्रांनो आजच्या मोह पनवेलच्या पाठीवरती एक प्रेक्षणीय बिंजोड म्हणजे एक नाही तर दोन बिंजोड केल्या आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावलेली आहे. आपला वालिवलीचा लक्ष्य शिवकरचा शिवा. आणि नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. स्वप्नील मस्कर. दादा आजच्या मैदानामध्ये दोन बिंजोड तुम्ही पटकावले. आजचा आनंद कसा आहे? खूप आनंद आहे आणि प्रथम क्रमांकाचा ट्रॉफीचा मानकरी झालोय. सर्व पूर्व आनंदी आहेत आणि बैलांनी करून दाखवला. आज खूप आनंद झालोय. दादा दोन बिंजोड झाले. थोडक्यात सांगा ना कसे काय. पहिली गाडी व्हॉट्सअपला जमली होती. शिवाची एक गाडी होती व्हॉट्सअपला जमून होती. एक बैल सांगून होती. समोरचा बैल होता इथला मँगो गार्डनचा राणा, छोटा राणा होता चिचपाडा मँगो गार्डनचा. आणि याला पुन्हा आपण लक्ष दिला आणि सुंदर अशी गाडी झाली. लक्ष वगैरे गेलं तर सध्या आपण एक नंबर मध्ये गाड्या मारतात. मैत्री पण कुठेतरी मैत्री धर्म पाळला पाहिजे. मित्र पण फोन करतात का आम्हाला बैल द्या बैल द्या. माझ्या भाचा सुमित यांनी फोन केला आणि इथले देवेश फडके नांदगावचे पनवेलचे त्यांनी फोन केला दादा एकदा आम्हाला बैल पाहिजे शिवाला, एकदा बैल द्या आम्हाला लपूनला. तर आम्ही ठीक आहे बोल मोच्या पाठीला आपण पायरा करू आणि ती आज गाडी जुळून आली. दादा आजचा आनंद किती आहे? कारण प्रथम पारितोषिक आपल्या म्हणजे कमीत कमी 1,500 ते 2,000 या मैदानामध्ये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आज तुमच्या घरी चालली. चांगला आनंद आहे. खूप आनंद सगळ्यांना बैलांनी करून दाखवलंय. खूप आनंद आहे. बैल तर काय सांगायचं, बैल आता ओव्हरटेकचा बादशाच आहे. बैलाबद्दल काय सांगायचे मला गरजच नाही. माझा बैल मला करून दाखवतो आणि जिद्दीची शर्यत असली तर 100% करून दाखवतो. गुलाल हा 100% घेतो. दादा कुठे ना कुठेतरी आपण बघा गुलालासाठी गेलं असतं आणि समोर ट्रॉफी आहे. ट्रॉफीकडे बघता काय वाटतं? खूप आनंद होता आज. ट्रॉफी आणि ट्रॉफी पण खूप चांगली आहे. सुंदर असं नियोजन होतं आजच्या मैदानाचा आणि ट्रॉफी खूप छान आहे. आवडली मला पण ट्रॉफी. दादा जेव्हा आपण याची ट्रॉफी वगैरे पटकावतो ना गावामध्ये एक जल्लोष असतो, पण बैलगाड्यामध्ये आपण मैत्रीपूर्ण लढाई करतो. पण आज तुम्ही जरी गावामध्ये जल्लोष जरी केला तरी समोरच्याला राग येतो, अशा गोष्टी आपण करू शकतो नाही असं आपण कधी करत नाही जल्लोष वगैरे. कारण खेळा मैत्रीपूर्ण झाला पाहिजे आणि आज शर्यतीमध्ये वाद तर अजिबात कोणी केलाच नाही पाहिजे. माझं तर मत आहे. आणि मैत्रीपूर्ण शर्यत केला तर आनंद होतो. वाद होत नाही काही नाही आणि खूप आनंद खेळायला मजा येते. दादा आज पण बघतोय की एवढी सगळी मंडळी तुमच्या सोबत आहे. कुठेतरी पहिरेवाले पण आपले भावासारखे असतात. एक नातेसंबंध होऊन जातात. काय सांगाल? मला बघा आता हा शर्यत हा क्षेत्र असं आहे, एकदा आपण पैरा दिला किंवा आपली ओळख झाली ती मैत्री आयुष्यभर राहते. त्यामुळे ही मैत्री कधी न तुटणारीच मैत्री आहे. आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये एवढे लोकांची मैत्री वाढत चालल्यात का पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांची मैत्री होते. तशी आमची पण मैत्री आज झाली. आज चांगले संबंध झाले. त्यांनी आम्हाला बोलवला. एवढं नाही आमच्यासाठी त्यांनी जेवण पण आणलं होता. आम्ही घरातून लवकर निघालो होतो. बदलापूरवरून आम्ही आलो होतो. तुम्ही लवकर या जेवायला आमच्याकडे या. आणि त्यांनी एक शेअर झाल्यानंतर आम्ही जेवलो वगैरे एकदम आनंदाने सर्व एकत्र बसलो. 20-25 पोरं होते. आम्ही आनंदाने जेवलो, मजा केली. परत दुसरी शर्यत केली. खूप आनंद वाटला आजचा. लक्षला पहिऱ्याचे वगैरे कसं काय करतो तुम्ही? पहिरा बघा जसं भेटेल तसं आम्ही करतो. जास्त करून आमची सुंदर लक्ष गाडी पळते. आमच्या गावातला सुंदर साईचा सुंदर आज मथुरमध्ये पळाला तो आणि तीच गाडी आमची जास्त पळते. कधीतरी येतात बघा मैत्री धर्म पाळला पाहिजे. कोण मित्र मागतात पैरे, तसं सुंदरला पण पैरे मागतात. त्यांनी पैरा केला, आम्ही पण पैरे करतो आणि बैल हा कंटिन्यू गुलाला ठेवतो आपण. शिवाबद्दल काय बोलायचं? शिवा चांगलाच पळला पब्लिकनी आणि मस्त पळला आज. बघा पब्लिकच्या बैलाला कुठून डिमांड असतं. आज त्यांनी पण किंवा तुम्ही बैल मागितला असेल, काय आनंद होता आजचा? आनंद खूपच आहे ना आज. दादा ही जोडी चांगली पळाली, दोन चांगल्या प्रेक्षणीय बिनजोड केल्या. येणाऱ्या काळामध्ये ही जोडी पळवायला नक्कीच पुन्हा एक त्यांनी जेव्हा नियोजन करतील मागतील बैल तेव्हा आपण मैत्रीपूर्ण त्यांना बैल देणार आणि शरद पुन्हा त्यांना विजय गुलाल देण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार, बोला. माझा चेतन नरेश भगत नाव आणि बैल आमचा पळतो चिक्या ग्रुप शिवकर उसरली पनवेल या नावाने. आज आमची इच्छा होती 2 शर्ती करायची. घरचा मैदान आहे आपला. शिवकर आपल्या बोलले एक गाव सोडलं का शिवकर, त्याच्यामुळे 2 शर्ती करायची आमची मनातून इच्छा होती. अजून एक आमचा बैल आहे, त्या बैलाला आम्ही तसंच ठेवलाय बारूद म्हणून. आता त्याला खाली नेला फेऱ्याला, पण याच्या 2 शर्ती केल्या. पोरा आहेत तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये क्रेज आहे. पोरामुळेच यो शौक पूर्ण होतोय. पोरा असल्याशिवाय मजा येत नाही. आणि या भागामध्ये कुणाल ड्रायव्हर आंबेशिव ड्रायव्हरने गाडी 100% त्यांचा ड्रायव्हर घरचा ड्रायव्हर आहे बोलले ते. 100% तेच बसवतात या बैलावरती. म्हणजे तोच ड्रायव्हर असतोय, तोच गाडी हाकलतो आणि तो बैल गुलाल बैलांना मिळूनच देतो. नाही प्रत्येकाचा मान. ते आम्ही जर त्यांना फोर्स केला तर आमचा ड्रायव्हर बसतो, ते पण बोलले असते बसवा. असं काय नाही, ते बोलले आमचा ड्रायव्हर, त्याने आम्ही त्यांना प्राधान्य दिलं ना. बरोबर आहे. कुठेतरी आज बघताय की बिनजोडचा क्षेत्र आपला चांगल्या वळणाला चाललेला आहे. चांगल्या मैत्रीपूर्ण लढती होतात. कसं वाटतंय तुम्हाला? आताचं वातावरण झाला तर या बैलगाडी क्षेत्रामध्ये हारजीत आहे आणि देवेश फडके नांदगावले यांनीच नियोजन आपला पैरा केलेला.
तर आता बोल देव्या बोल. कशा काय प्रकारे धन्यवाद देता त्यावेळेस झाला? देव्या दादा मुले तर आपली गाडी 2 गुलालात राहिली. चांगला नियोजन करतो आणि महबूबचा पण नियोजन तोच करतो. चांगला नियोजन आहे त्याचा. नमस्कार. दादा, कसं काय प्रकारे नियोजन केलं आपलं? नियोजन म्हणजे दोन्ही माणसं घरातलीच आहेत. तो बैलाचा जो करार केला शिवकरवाल्यांसाठी तो चिरनेरचाच आहे. म्हणजे ते पण चिरनेरवाले पण घरचेच, शिवकरवाले पण घरचेच. आणि आज म्हणजे अचानक परवा योगायोगात पायरा झाला. मी सुमितला फोन केला का असं असं बैल पाहिजे, गाडी जमते, असं असं एक इच्छा आहे गाडी केल्याची. म्हणजे ही गाडी नव्हती जमत, याच्या आधी एक गाडी जमत होती. तर मैत्रीपूर्व दोन्ही शर्ती झाल्या. तर त्यांनी पण लगेच पैऱ्यासाठी मला होकार दिला. ते सुधीर दादांना चांगले चांगले पैरे होते. म्हणजे आज नामांकित बैलात ते पण पाहिले. पण त्यांनी म्हटलं की नाही, तुझ्या गावाच्या शेजारी मैदान आहे ना, तर आम्ही नक्कीच तुझ्यासाठी बैल घेऊन येऊ. तर त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला म्हणजे माझ्या शब्दावर त्यांनी बैल दिलं. ते आता बैलगाडी क्षेत्र एकदम जवळून बघताय तुम्ही. कोणत्या वळणावर चाललंय आपलं हा क्षेत्र? बैलगाडी क्षेत्र फार आधीपासून बघतोय. वय कमी आहे पण फार आधीपासून बघतो. आणि संघटना आल्यापासून बैलगाडी क्षेत्रात नियम चांगले लागलेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की पहिले या बॅरिकेड, कॅमेरा, ज्या सुख सुविधा होत्या त्या पहिले नव्हत्या. बंदीच्या कालापासून या शर्ती क्षेत्र अभ्यास केला आणि बघितलं. पण आता ज्या शर्ती क्षेत्र बघतो या संघटनेच्या मुले बऱ्याच अशा ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जिथे लोक पण आता गुन्हा म्हणजे मुद्दामून गुन्हा करत नाही की नाही यार संघटना असं करेल तसं करेल. आता कोणाची किती मोठी गाडी झाली तरी आज एकही माणूस पाठीतून मधून चालून आला नाही. तर 5,000 कोणाला महाग नाही दंड म्हणून. पण कसं आहे, संघटनेसमोर माफी मागायला लागेल, ग्रुप समोर माफी मागायला लागेल. अशा काही गोष्टी आहेत, काही योजना आहेत, काही शिक्षा आहेत. त्याच्यामुळे संघटनेचे सभासद आहेत ते फार चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि चुकी झाली तरी दिलगिरी व्यक्त करून एकदम प्रेमाने सर्वांची शर्ती करतात. आज पण तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या शर्ती झाल्या पण एकदम प्रेमाने झाले, वाद नाही, काय नाही. आता नियोजन चांगलं केलंय तुम्ही. कराराबद्दल बोललो होतं, नक्की काय विषय करार? करार म्हणजे आपले चिरनेरचे दादा होते ना, ते त्यांच्याकडे बैल चांगल्या म्हणजे चांगल्याच गतीला बैल पळत होता. पण काही कारणास्तव त्यांना जास्त शर्यतीने यायला जमत नव्हतं. त्यामुळे मदतीचा हात मरून त्यांना आम्ही जवळीक झालो. म्हणजे काना पाटील असेल, ज्ञानेश्वर ठाकूर असेल किंवा हे शिवकरवाले, मग तशा पद्धतीने तो आम्ही करार त्यांच्याशी करून दिला. पण आजही महागणपती प्रसन्न पहिला नाव वरती असतो आणि नंतर शिवकरचा नाव वरती लावून शिवाचा. आणि त्या पद्धतीने म्हणजे दोन्ही मालक एकत्ररित्या पैशाचा विषय असो किंवा कोणताही विषय असो एकत्र जीवाभावाने तो शर्यती करतात. ते दादा कुठे कुठेतरी एक नंबरचा नंदी म्हणजे बघा कामाच्या मुले किंवा कोणत्या कारणामुळे आपल्याला बैलगाड्या क्षेत्रामध्ये यायला नाही भेटत. करार करणं एक चांगली गोष्ट झाली. एक त्या नंदीला पण पुढे एक प्रोत्साहन भेटेल, चांगले पैरे पण होतील. कारण का लक्ष द्यायला नाही भेटला तर नंदी कुठे बरोबर. खास करून मी आभार मानेन युट्यूबर जणांचे. कारण की अंधारातले बैल जे लोक करार करतात, एक तर करार करण्याचं कारण काय असतो, टाइम देऊ शकत नाही आपण त्या क्षेत्रातील लोकांना किंवा त्या बैल जास्त उजेडात येत नाही. मग ते लोक जे करार करतात, वरचे लोक जे घेतात त्यांना पण 4 पैसे भेटतात. नंदी पण चांगल्या पैरात पळतो, चांगल्या शर्यती करून बक्षिसांचा पण अशा मोठमोठ्या मैदान बक्षिसांचा मानकरी होतो. आज तुम्ही बघू शकता शिवा आज प्रथम पारितोषिकचा आम्हाला ट्रॉफी भेटली. आज महान महान इंदकेसरी नंदी आहेत पण त्यांच्या नंद्या आणि याच्या लक्ष यांना ती बक्षीस भेटलं. तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल ना, प्रेमाची शर्यत म्हणजे फार मोठी गोष्ट. आणि युट्यूबरचा जो आभार मी व्यक्त करतो की खरोखर तुम्ही खूप चांगलं काम करताय. एखाद्यातला अंधारातला जो बैल आहे ना, उजेड आणण्याचं काम करताय. तो तुमचं खूप खूप आभार. या बैलगाडा क्षेत्रासाठी आम्हाला तुमची फार मोठी साथ लागलेली आहे. नक्कीच दादा, याच्या पुढे देखील कोणतंही सुख दुःख असं आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. दादा तुम्ही येण्यापूर्वी पण तुमचं कौतुक होत होते. चांगलं वाटलं कारण का तुम्ही बैलगाड्या क्षेत्र म्हणजे संघटना सांभाळून आज पैरे पण करता, चांगले चांगले नंदीला वरती आणण्याचा प्रयत्न करता आणि या मुंबई बिंजोडला पुढे कुठे 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम करता. तुमचं देखील खूप सारं अभिनंदन. असंच काम करत राहा आणि आपला हा जो बैलगाडा क्षेत्र असाच धन्यवाद.